कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महायुतीच्या तीनही पक्षांचे अध्यक्षपदावर लक्ष असून त्यासाठीच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेले 19 मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। ज्यांची आरक्षणामुळे कोंडी झाली आहे अशांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे। जेव्हा अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले तेव्हापासूनच पुन्हा शौमिका महाडी यांच्या नावाची भाजपच्या गोटातून चर्चा सुरू झाली, परंतु त्यांचा पुलाची शिरोली मतदारसंघ इतर मागाससाठी आरक्षित झाल्याने त्या इतर मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे। याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी कळंबा आणि कुंभोज हे मतदारसंघ त्यांच्यासाठी सोयीचे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील अनेक गट हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत। त्यांच्या भावजय आणि जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी रोहिणी आंबेडकर या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। त्या पुन्हा येथून रिंगणात उतरू शकतात। शिंदे सेनाही अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार असल्याने रोहिणी आंबेडकर यांचे नाव पुढे येऊ शकते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील अध्यक्षपदासाठी जोडण्या घालायला मागे पडणार नाही। त्यांच्या मतदारसंघातील गिजवणे, चिखली, बोरवडे हे महिलेसाठी आरक्षित झाले आहे। त्यामुळे शैलजा पाटील, मनोज फराकटे यांच्या पत्नीसाठी राष्ट्रवादीचा आग्रह राहू शकतो। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।